हजारो किलोमीटरचा प्रवास करून युरोपातून थेट अहिल्यानगरमध्ये 7,000 किलोमीटरचा प्रवास करून पक्षी पाथर्डीत. निसर्ग आणि त्याची रहस्य ही समजण्यापलीकडची आहेत. अनेक आश्चर्यचकित करणाऱ्या घटना निसर्गात सुरू असतात. यात एक आश्चर्य म्हणजे पक्ष्यांचे स्थलांतर. यंदाच्या हिवाळ्याच्या सुरुवातीलाच परदेशातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांनी पाथर्डी परिसरात हजेरी लावली आहे. यावर्षी पाथर्डी जवळील पाणथळ भागात ब्लू थ्रोट अर्थात शंकर नीळकंठ या नावाने ओळखले जाणारे पक्षी पोहोचलेत. या पक्ष्यांचे येणे हे जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जाते. दरवर्षी युरोप व मध्य आशियातून सुमारे 4 ते 7,000 किलोमीटरचा प्रवास करून ब्लू थ्रोट हा हिवाळी पाहुणा भारतात दाखल होत असतो. ब्लू थ्रोट हा पक्षी युरोप, स्कॅन्डिनेव्हिया, सायबेरिया व मध्य आशिया या थंड प्रदेशांमध्ये प्रजनन करतो. हिवाळा सुरू होताच तो हजारो किलोमीटरचा साधारण 4,000 ते 7,000 किलोमीटरचा प्रवास करून दक्षिण आशियाकडे विशेषतः भारत, पाकिस्तान, नेपाळ व श्रीलंका या भागात स्थलांतर करतो. प्रामुख्याने पाणथळ जागा, दलदलीचे भाग आणि दाट गवताळ क्षेत्रे हे या पक्ष्यांचे आवडते अधिवास असतात. पाथर्डी परिसरात दरवर्षी नियमितपणे अनेक स्थलांतरित पक्षी येत असतात. तज्ज्ञांच्या मते या पक्ष्यांची उपस्थिती पाथर्डी परिसरातील रातील माळरान आणि पाणथळ क्षेत्रांचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करते. मात्र पाण्याची घटती पातळी, मानवी हस्तक्षेप आणि अधिवास नष्ट होण्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांवर भविष्यात परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.